जळगाव जिल्ह्यातील आरटीओ चेकपोस्ट नाक्यांवर सिटी न्यूज चॅनल करणार रियालिटी चेक। जळगाव जिल्ह्यातील स्थानिक नेतृत्वानं परिवहन विभागाअंतर्गत जळगाव जिल्हा येथे प्रादेशिक परिवहन कार्यालय कार्यान्वित केले खरे, मात्र भ्रष्ट प्रवृत्तीनं नेतृत्वाच्या चांगल्या हेतूला भ्रष्ट कारभारातून हरताळ फासला आहे। सन 2024 ते 25 मध्ये भ्रष्टाचाराच्या कारणानं कार्यालयातील संबंधित आरटीओवर झालेल्या कारवाईनं या विभागाच्या भ्रष्ट कारभाराची पोलखोल झाली आहे। या विभागाअंतर्गतच्या चेकपोस्ट नाक्यांवर पारदर्शक व प्रामाणिक सेवा कर्तव्य बजावले जाते की ट्रक चालकांची आर्थिक लूट करीत भ्रष्टाचार केला जातोय का, याची सखोल चौकशी परिवहन आयुक्तांनी करणं गरजेचे आहे। स्थानिक प्रशासन प्रमुखांना पुरावा देऊनही कारवाई होत नसल्यानं त्यांच्या चौकशीचीही गरज असल्याचं दिसते। सिटी न्यूज चॅनलनेही भ्रष्ट कारभाराविरुद्ध मोहीम उघडली असून थेट रियालिटी चेक करीत वरिष्ठ पातळीवर या प्रकरणी पाठपुरावा केला जाणार आहे। महाराष्ट्र राज्य प्रादेशिक परिवहन विभागाच्या अंतर्गत ठिकठिकाणी चेक पोस्ट नाके कार्यान्वित करण्यात आली आहेत। त्या विभागाच्या व जिल्ह्याच्या प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे संबंधित पोस्ट नाक्यांवर नियंत्रण असते। जळगाव जिल्हा येथे स्थानिक नेतृत्वानं पुढाकार घेत प्रादेशिक परिवहन कार्यालय कार्यान्वित केले आहे। अनेक नागरिकांची सोय व्हावी या हेतूनं कार्यान्वित करण्यात आलेल्या कार्यालयात एका आरटीओवर मात्र कर्तव्यात कसुरी केल्यानं कारवाई करण्यात आल्यानं या कार्यालयातील भ्रष्ट कारभाराची पोलखोल करण्यात आली आहे। जळगाव परिवहन विभाग अंतर्गत असलेल्या चेक पोस्ट नाक्यांवर खासगी पंटर लोकांच्या संगनमतानं ट्रक चालकांना मारहाण करीत, शिवीगाळ करीत आर्थिक लूटमार केली जात असल्याची तक्रार काही ट्रक चालकांनी सिटी न्यूज चॅनलचं संचालकांकडे करण्यात आली आहे। या आधारे चेक पोस्ट नाक्यांवरील नेमक्या कारभाराची रियालिटी चेक करण्याचा निर्णय सिटी न्यूज चॅनलनं घेतलाय। दरम्यान संबंधित प्रकाराबाबत सिटी न्यूज चॅनलचं संचालक यांनी परिवहन विभागाच्या आयुक्तांकडे देखील प्रादेशिक परिवहन विभागाच्या भ्रष्ट कारभाराबाबत व संबंधित ट्रक चालकांच्या कैफियतबाबत थेट तक्रार नोंदविली आहे। चेकपोस्ट नाक्यांवर नियुक्त आरटीओ निरीक्षक पारदर्शक प्रामाणिक सेवा कर्तव्य बजावतात की ट्रक चालकांची आर्थिक लूट करतात, याची सखोल चौकशी परिवहन आयुक्तांनी करणं गरजेचे आहे। कारण भ्रष्ट कारभाराविरुद्ध यापूर्वी जळगाव प्रादेशिक विभागाच्या स्थानिक अधिकाऱ्यांकडे पुराव्यासह तक्रार करूनही ठोस कारवाई होत नसल्यानं त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। खरं म्हणजे वरिष्ठांनी त्यांचीच चौकशी करणं गरजेचे झाले। सिटी न्यूज चॅनल देखील संबंधित तक्रारींची पडताळणी करण्यासाठी रियालिटी चेक करीत या प्रकरणी वरिष्ठ पातळीवर अखेरपर्यंत पाठपुरावा करणार आहे। नियमबाह्य कारभार करीत अस्मानी, सुलतानी व पठाणी वसुली विरुद्ध सिटी न्यूज चॅनलची भूमिका स्पष्ट आहे। कोणताही भ्रष्ट कारभार मान्य न करता त्याविरुद्ध कठोर भूमिका व आंदोलन करण्याची मानसिकता सिटी न्यूज चॅनलची आहे।